महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे? हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत? कुठल्या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि हीट वेव्ह आता पुन्हा एकदा कुठल्या भागांमध्ये सक्रिय होणार आहे? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय मुंबई तक. आपण सगळ्यात पहिले सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत आणि यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची परिस्थिती सध्या काय आहे, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हे दिसेल. दक्षिणेच्या बाजूला इकडे तुम्ही बघितलं तर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तिकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे आणि त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि हाच कमी दाबाचा पट्टा हळूहळू जर तुम्ही इकडे बघितलं तर महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा सरकतोय आणि त्यामुळेच 20 तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण मोठ्या प्रमाणात बदललं आणि काही भागांमध्ये हा जो विदर्भाचा भाग आहे किंवा मराठवाड्याचा भाग आहे, दक्षिणेकडचा भाग आहे, त्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला गेले कितीतरी दिवस झाले पाहायला मिळतंय. इकडे जर तुम्ही बघितलं तर गडचिरोली असेल किंवा विदर्भाचा हा सगळा भाग असेल, तिथे अजून सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. या बाजूला सुद्धा दक्षिणेकडे आपल्याला ढगाळ वातावरण अजूनही पाहायला मिळतंय. आता हीटवेव्ह बद्दल काय, तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये 25 तारखेनंतर वातावरण जे आहे त्याच्यात बदल होऊ शकतं, तापमान वाढू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. आपण मॅप बघणार आहोत. इकडे जर तुम्ही बघितलं सोलापूर आणि इकडे सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता ही 23 तारखेला वर्तवण्यात आलेली होती. 23 तारखेला या भागांमध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण होऊन आणि त्याचंच काही प्रमाणामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर पावसामध्ये रूपांतर होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता. इकडे जर तुम्ही बघितलं तर 24 तारखेला आपल्याला हवामान विभागाने कुठेही पावसाची शक्यता वर्तवलेली नाहीये, म्हणजे 24 तारखेला कुठेही पाऊस पडणार नाहीये. पण तरी सुद्धा आपण जर बघितलं तर या खालच्या पट्ट्यामध्ये म्हणजेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर विदर्भातील अनेक भागांमध्ये म्हणजेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये 24 तारखेला ढगाळ वातावरण असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि पुन्हा एकदा हळूहळू तापमान वाढायला सुरुवात होणार आहे. जे आत्ता जर आपण तापमान बघितलं तर अनेक भागांमध्ये हे 38 आणि 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला तापमान दिसतंय. 40 डिग्री सेल्सिअसच्या आतच तापमान अनेक भागांमध्ये आपल्याला दिसतंय. जर आपण 23 तारखेचा विचार केला तर सोलापूर आणि अकोल्यामध्ये आपल्याला 39 डिग्री सेल्सिअस जे की लास्ट तापमान होतं, म्हणजेच जास्तीत जास्त 39 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं होतं. पुढे आपण पाहणार आहोत 25 तारखेला काय अंदाज दिलेला आहे. 25 तारखेला जर आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये 25 तारखेला तापमान वाढूही शकतं आणि काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही जिल्ह्यांमध्ये पाऊसही बरसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. या भागामध्ये जर आपण बघितलं सोलापूर, सांगली, कोल्हापूर इथे सुद्धा 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत 25 तारखेनंतर तापमान जाऊ शकतं आणि कोकणामध्ये जर आपण बघितलं तर कोकणामध्ये 35, 36, 37 डिग्री पर्यंत 25 तारखेनंतर तापमान जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर पुढच्या 2 ते 3 दिवसांचा हा हवामानाचा अंदाज होता आणि आपण आता 25 तारखेनंतरची परिस्थिती जर लक्षात घेतली तर 25 तारखेनंतर अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा हीट वेव्ह सक्रिय होणार आहे, ढगाळ वातावरण कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचबरोबर 30 आणि 31 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण होऊन तिथे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. अर्थात आपण आता रोज हे हवामानाचे अंदाज बघतो आणि त्यानुसार दररोज हवामानाचे हे अंदाज बदलत असतात. त्याच्यामुळे हे जे पुढचे काही हवामानाचे अंदाज असतील पुढच्या काही दिवसांचे ते आम्ही तुम्हाला दररोज देतच राहणार आहोत. परंतु सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, आणखीन तुम्हाला काही हवामान रिलेटेड प्रश्न पडणार असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.